इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजचा हा व्हिडिओ एका वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण 2022-23 मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती म्हणजेच NEM-MS या परीक्षेतील सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। अर्थात हा आपण घेतलेला आहे पेपर क्रमांक 1 म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी मॅट, आणि आपण पाहणार आहोत त्याची उत्तर सूची पूर्णपणे। हा पेपर झालेला होता 21 डिसेंबर 2022 रोजी, आणि त्या संपूर्ण पेपरचं स्पष्टीकरण उत्तरांसहित आपण या ठिकाणी पाहतोय। तत्पूर्वी आणखी एक सूचना आहे की जो पेपर मागील वर्षी झालेला होता म्हणजेच 24 डिसेंबर 2023 रोजी, त्या पेपरची उत्तरसूची सुद्धा इथं तुम्हाला उपलब्ध आहे। तुम्ही जर वरती आय बटनमध्ये गेलात तर इथं आय बटनवरती दिसतंय, त्याला क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळेल। मॅट पेपरचे सगळी उत्तर आपण त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह दिलेली आहेत। म्हणजे अशा प्रकारे मॅट या म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणी या पेपरमध्ये येणारे सगळे प्रश्न, त्यांची उत्तरं, स्पष्टीकरण आणि काही प्रश्न कसे चुकलेले आहेत, त्याच्यामध्ये काय चुका आहेत, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग पेपरच्या दिशेने आपण जाऊया। तत्पूर्वी अर्थात व्हिडिओला लाईक करा असं मी म्हणत नाही, हा व्हिडिओ मात्र विद्यार्थ्यांनी इतर मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला या प्रकारचे अनेक व्हिडिओज याच चॅनलमध्ये मिळणार आहेत। जर तुम्ही चॅनलमध्ये गेलात, प्लेलिस्ट पाहिली NMMSची, तर 100 व्हिडिओज तुम्हाला NMMSचे सर्व प्रकारचे मिळणार आहेत। ते बौद्धिक क्षमता चाचणीचे पण आहेत आणि त्याबरोबरच शालेय क्षमता चाचणीचे सुद्धा आहेत। हा पेपर झालेला होता 21 डिसेंबर 2022 रोजी, बौद्धिक क्षमता चाचणी इयत्ता 8वी। 90 गुणांचा हा पेपर, 90 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। अतिशय वेगाने 90 प्रश्न आपण पूर्ण करणार आहोत। त्यामध्ये पहिलाच प्रश्न आलेला आहे, क्रमाने कोणत्या अक्षरांचा गट येईल। या ठिकाणी काही क्रम त्यांनी दिलेला आहे। अशा प्रकारचे 3 प्रश्न सलगपणे दिलेले होते आणि त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी आपण पुन्हा पुढच्या क्लिपमध्ये जातोय। पहिला प्रश्न आपण सेपरेट करून घेतलेला आहे, WYBKQ असे या ठिकाणी इंग्रजी लेटर्स वापरलेले आहेत। 23, 25, 28, 37 आणि 43 अशीही काही आपल्याला संख्या दिलेल्या आहेत। तिथे जर तुम्ही पाहिलं तर सारी गोष्टी आहेत की 23 आणि 25 मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक 2 करावं लागतंय, 25 आणि 28 मिळवण्यासाठी अधिक 3 करावं लागतंय, 37 पासून 43 ला जाण्यासाठी मात्र तुम्हाला किती ॲड करावं लागेल, इथं तुम्हाला 6 ॲड करावे लागतील, मिळवावे लागतील। मग याचा अर्थ असा होतो का की इथून 3 पासून हा पॉईंट मिळवताना 4 ॲड करावे लागले असते आणि इथून 37 मिळवण्यासाठी 5 मिळवावे लागले असते। मग 28 अधिक 4 जर आपण करायचं म्हटलं, 23 झालं, 25 झालं, 28 झालं आणि 28 आणि 4 म्हणजे अशा प्रकारे तिथं उत्तर येऊ शकतं 32। पुन्हा 32 अधिक 5 केलं तर 37, आणि एवढाच जरी विचार केला तर आपल्याला उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 2 F32। तेच आणखी एका वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे। म्हणजे अर्थात मी जरी लिहित असलो तरी काही डायरेक्टली मी तुम्हाला उत्तरही दाखवणार आहे। त्यामध्ये पहा, इथं मी सांगितलं त्याप्रमाणे केलेले 2, 3, 4, 5, 6 त्याप्रमाणे इथं 32 आलेला आहे। B28च्या नंतर F32, आणि हा F कशामुळे आला ते कळण्यासाठी पुन्हा इकडं पहा, तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा इकडं हा जो W आहे त्या W नंतर मध्ये X सोडलेला आहे, एक म्हणजे मध्ये एक X आणि त्यानंतर Y, अशा प्रकारे W नंतर X सोडून Y घेतला, Yच्या नंतर Z आणि A असे 2 सोडले, त्याच्यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा B घेतला, Bच्या नंतर पुन्हा मधले 3 अक्षरं सोडली, कुठली CDE, आणि नंतर डायरेक्ट काय घेतलाय, F घेतलेला आहे। याप्रमाणे F32 हे आपल्याला फायनल उत्तर मिळालेलं आहे। प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी एक्सप्लेन करून झालेला आहे। याच पद्धतीनं आपण इंग्रजी अक्षरमाला आणि हे जे बाकीच्या संख्या आहेत त्यांच्यामधलं रिलेशन्स तपासून पाहायचं आणि मग उत्तर काढायचं। प्रश्न क्रमांक 2 आणि 3 मध्ये आता मी फारसा वेळ वाया घालवणार नाही, कारण तुम्हाला दिसतं इथं हा 1 आहे, तो 1चा घन आहे, 2 आहे, तो 8 आहे, तो 2चा घन आहे, 64 आहे, तो 4चा घन आहे। म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला 3चा घातांक 3 म्हणजे किती येणार आहे, 27 येणार आहे। 27 कुठं कुठं आहे, इथं पण आहे 27, इथं पण आहे 27। मग आता
अर्थात पर्याय क्रमांक 2 आणि 3 तर विषय संपला. राहिलं काय आता मग एस, यू, वाय आणि ए याच्यामध्ये एसच्या नंतर टी मध्ये गेलेला आहे आणि यू घेतलाय. व्ही डब्ल्यू, आता व्ही सोडायचा का डब्ल्यू सोडायचा, फक्त व्ही सोडला पण इथं आणि डब्ल्यू घेतला तर डब्ल्यू हे उत्तर बरोबर येतं. डब्ल्यू नंतर पुन्हा एक्स सोडला आणि पुन्हा वाय मिळतो इथं. या पद्धतीने आपल्याला W27 असं उत्तर मिळतंय. लिहून पण मी दाखवलेलं आहे. 1चा घातांक 3 म्हणजे 1, 2चा घातांक 3 म्हणजे 8 आणि याच पद्धतीनं आपण हे आकडे काढलेले आहेत. एसचा नंबर जो आहे तो 19 आहे, यूचा नंबर जो आहे तो 21 आहे, वायचा नंबर जो आहे तो 25 आहे, एचा नंबर जो आहे तो 1 आहे. म्हणून याच नियमानुसार जर तुम्ही 2-2 ने वाढवत गेलात तर या ठिकाणी 23व्या क्रमांकाचं अक्षर आलं असतं जे आहे डब्ल्यू. म्हणून W27 हे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. याच पद्धतीने आपण संपूर्णपणे 90 प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडायला सुरुवात झालेली आहे. कुठेही जाऊ नका, संपूर्ण उत्तर आपण या ठिकाणी पाहतो आहोत. आपल्या इतर मित्रांना व्हिडिओ सेंड करा. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला नेमका अंदाज येणार आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला NMMSच्या कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना तोंड द्यायचं आहे. अर्थात NMMSच्या यापूर्वीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका 2018-19 पासूनच्या ते 2023-24 पर्यंत सगळ्यांच्या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह व्हिडिओज तयार आपल्या चॅनलमध्ये आहेत. तुम्ही चॅनलमध्ये जाऊन ते व्हिडिओज पाहू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे NPR TVX. आता इथं पुन्हा मी वेळ वाया घालवणार नाही कारण तुम्हाला कमी वेळेमध्ये हे शिकायचं आहे. त्याप्रमाणे हे उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. NPR म्हणजे त्यांचे नंबर लिहिले, इंग्रजी अल्फाबेट ज्याप्रमाणे एला 1 म्हणतो आपण आणि झेडला 26 म्हणतो त्याप्रमाणे NPR पैकी नंबर दिले 14, 16, 18. त्यानंतर 18च्या नंतर 20 घेतलेला आहे. 20, 22, 24. पुन्हा 2 ने वाढवलं 26, 2 आणि 4. पुन्हा 2 ने वाढवलं 6, 8, 10. म्हणून इथं आपल्याला 6, 8, 10 क्रमांकाचे एफ, एच आणि जे मिळणार आहेत. एफ, एच आणि जे त्याच्यानंतर आलेला जो पार्ट आहे इथं NPR TVX ZBD आणि एम तर इथं येऊ शकत नाही. 6, 8, 10 याप्रमाणे मग FHJ कदाचित हा पर्याय क्रमांक इथं प्रिंट करायला चुकलेला असावा. हा FHJ आहे इथं. हा पर्याय क्रमांक FHJ या ठिकाणी ZBD नंतर तो येतोय 6, 8, 10. त्यानंतर LNP 12, 14, 16 याप्रमाणे पुढे येते आणि KMO याचेही पुढचे नंबर तुम्हाला लिहिता आले असते. ठीक आहे. याप्रमाणे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4, 5, 6 हे पुन्हा तिन्ही एकाच प्रकारचे आहेत. विसंगत पद ओळखा. म्हणजे बघा प्रश्नांचा पॅटर्न हा ठरलेला आहे. 3-3च्या गटाने 2-2च्या गटाने हे प्रश्न येतात. क्रमाने संख्या येणारी विसंगत पद शोधा. या सगळ्या प्रकारचे डिटेल एक्सप्लेनेशन सहितचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेत. जाऊन तुम्ही ते पाहू शकता. पहिल्या प्रश्नाकडे आपण आलो. विसंगत पद शोधा. या विसंगती शोधण्यासाठी पुन्हा यांचे नंबर लिहायचे अगोदर. तुम्ही लक्षात घ्या ज्या ज्या वेळेला इंग्रजी अल्फाबेट्स येणार आहेत त्यांचे नंबर लगेच लिहायचे. नंबरवरून तुम्हाला कळणार आहे इथं 2, 3, 1 आहे, इथं 19, 23, 2 आहे, 11, 13, 17, 7, 5, 11. जर तुम्ही नीट पाहिलं तर ह्या सगळ्या इथून जर आपण पाहिलं सगळे हे जे सगळे नंबर्स आहेत एवढे सगळे नंबर्स हे प्राईम नंबर्स आहेत. म्हणजेच आपण त्याला मराठी भाषेमध्ये मूळ संख्या असं म्हणतो. मग बऱ्याच जणांना वाटतं 1, 2, 3 सुद्धा मूळच आहे का, तर तसं नाही. 2 आणि 3 ह्या जरी मूळ संख्या असल्या तरी 1 मात्र मूळ नाही आणि 1 ही संख्या संयुक्त संख्या नाही. म्हणजे सगळ्या ठिकाणी मूळ संख्या आहेत, फक्त पहिल्या पर्यायामध्ये मूळ संख्या नाही. म्हणून पहिला पर्याय 4थ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आलेलं आहे. म्हणजे एवढ्या बारकाईने तुम्हाला ते आकडे बघावे लागणार आहेत. आकडे फसवे असतात कारण 1, 2, 3 एवढं लक्ष आपलं जात नाही तिकडं, म्हणून तसं दिलेलं असावं. त्याचप्रमाणे आता 4-4चा गट दिलेला आहे. या 4-4च्या गटामध्ये जर तुम्ही बघितलं तर पुन्हा तुम्हाला कुठंतरी ते AEIOU कडं पाहावं लागेल कारण हे जे आहेत वॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स स्वर आपण ज्यांना म्हणतो ते जर तुम्ही पाहिलं तर इथं स्वर नाही, इथं स्वर आहे ओ, इथं स्वर आहे ओ, इथं सुद्धा AEIOU पैकी इथं स्वर नाही. इथं लक्षात घे. थोडंसं माझ्याकडनं लिहायला हे राहिलेलं होतं. मी इथं थोडा दुरुस्ती करतो कारण बोलण्याच्या ओघात मी तिथं गेलो लगेच आणि याला मी
फुली मारली. ॲक्च्युली ही फुली मारायचं नव्हतं. इथं मला हे सांगायचं होतं की आपल्याला इथं ई हा स्वर आहे. म्हणजे तिन्ही ऑप्शनमध्ये स्वर आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये स्वर नाही, म्हणून चौथा ऑप्शन जो आहे तो वेगळा आहे. असा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला बरोबर मिळते. तुम्हाला चौथा गोल काळा करावा लागेल. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. अशा प्रकारचे जर आपल्याला दिसेल विसंगत पद ओळखा. पहिले यांचे नंबर लिहायचे. नंबर लिहून झाल्यावर आपल्याला दिसतं काहीतरी दिसतं आपल्याला या ठिकाणी 3 4 5 6 8 10 9 12 15 12 16 21. काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी? तर अगदी भूमिती सुद्धा या ठिकाणी त्यांनी जोडलेली आहे प्रश्न तयार करताना. पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे ज्या वेळेला आपण अशा प्रकारे पायथागोरस काढतो, काटकोन त्रिकोण काढतो, या काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग नाही का हा कशा इतका असतो? उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे ही बाजू जर सी असली, ही बाजू जर ए असली, ही बाजू जर बी असली, तर याप्रमाणे आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहीत आहे. आणि त्याचे हे त्रिकूट आहेत. म्हणजे फक्त हे त्रिकूट नाही, हे आहे, हे आहे आणि हे सुद्धा आहे. म्हणजे गणितात म्हणजे बुद्धिमत्तेचा पेपर काढताना बघा गंमत अशी असते, थोडंसं समजून घ्या. याला वेगवेगळ्या विषयांमध्ये एकत्रीकरण असं म्हणतात. विषय कुठला आहे? बौद्धिक क्षमता चाचणी. त्यातला मुद्दा काय टाकलाय त्यांनी? विसंगत पद ओळखा. त्याच्यामध्ये काय घेतलंय? इंग्रजीची अल्फाबेट्स घेतलेली आहेत. ते इंग्रजी अल्फाबेट्स घेतले, त्याच्यामध्ये गणितामधले नंबर्स त्यांचे टाकावे लागतात, क्रम टाकावे लागतात. आणि ते क्रम अशा प्रकारे घेतलेले आहेत की ते भूमितीमधल्या आपल्या पायथागोरसच्या त्रिकुटांबरोबर मॅच होत आहेत. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये 3 ते 4 विषय त्यांनी तुम्हाला एकत्र करून दिलेले असतात. अशा प्रकारचे हे अवघड प्रश्न म्हणजे तुमच्याकडे डोक्यात सुद्धा येणार नाही की बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये इंग्रजीतले हे टाकलेले अल्फाबेट हे पायथागोरसच्या त्या त्रिकुटाच्या आकड्यानुसार टाकलेले आहेत. उगीच तुम्हाला 1 मार्क इथं मिळत नाही. शेवटी स्कॉलरशिप द्यायची आहे 48,000 रुपये. ती काय सहजासहजी दिली जाईल का? नाही. त्यासाठी तुम्हाला या प्रकारचे अवघड प्रश्न विचारलेच जाणार आहे. तुम्ही मात्र तेवढी तयारी करा. हा चॅनल जर तुम्ही पाहिलात तर तुमची तयारी होऊन जाईल. पुढचा प्रश्न याच प्रकारचा होता. प्रश्न 7 8 9 मध्ये प्रश्न आकृती योग्य क्रमाने बदलतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये काय बदल होतो हे पहा म्हणून सांगितलं. आता मी तुम्हाला लगेच उत्तर सांगतो. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं आहे तसं दिसतंय. बाहेरच्या बाजूला तोंड, हे वरच्या बाजूला तोंड आहे तसं दिसतंय. इथं मात्र चेंज झालेला आहे. इथं सुद्धा चेंज झालेला आहे. बरोबर. आता या आकृतीमध्ये वरती आणि उजवीकडे चेंज झाला. या आकृतीमध्ये इथं आहे तसं राहिली वरची बाजू, उजवीकडची सुद्धा आहे तशी राहिली. आता मात्र इथं येताना बदल झाला. बाहेरचं तोंड आता आलं, इथनं वरचं तोंड पुन्हा खाली गेलं. मग बदल आता पुढं काय होणार आहे? हे आहे तसं राहील म्हणजे असं येईल, हे आहे तसं राहील म्हणजे असं राहील. याच्यामध्ये बदल होईल म्हणजे तो बाहेरच्या दिशेला जाईल, याच्यामध्ये बदल होईल म्हणजे तो आतल्या दिशेला येईल. म्हणजे अशा प्रकारची आपल्याला आकृती पाहिजे होती. आता ही आकृती कुठं आहे बघा तुम्ही खाली. नीट बारकाईने बघितल्यावर तुम्हाला ती आकृती दिसेल. पर्याय क्रमांक 4 म्हणून. इथं त्याच खाली ती आकृती आलेली आहे. इथं ती आकृती दिसते वरच्या सारखी. अशा प्रकारे काय बदल झाला आहे आणि काय घटक आहे तसे राहिलेले आहेत हे बारकाईने बघावं लागणार आहे. प्रश्न क्रमांक 7 मध्ये मी तुम्हाला ते समजून सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तसंच काहीतरी TIL आणि U असे तुम्हाला दिलेले अक्षर जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आहे तसं राहिलंय त्यांना बरोबरची खून केली. U आहे तसं राहिलंय म्हणजे वरचे आणि खालचे आकडे आहे तसे राहिलेत. L आणि T मध्ये मात्र इथं इंटरचेंज झालेलं दिसतं आपल्याला L आणि T. आता इथं उलटं झालं. L आणि T आहे तसे राहिलेले आहेत. यांच्यामध्ये इंटरचेंज झालेलं आहे U आणि T मध्ये. म्हणजे इथनं पुढं तुम्हाला पुन्हा U आणि T लिहिण्यासाठी मी थोडी जागा तयार करून घेतो. U आणि T आहे तसे राहणार आहेत. सॉरी U आणि I आहे तसे राहणार आहेत. T आणि L मध्ये बदल होईल म्हणजे वरती U खाली I डावीकडं T आणि उजवीकडे L जर तुम्ही पाहिलं तर ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. याप्रमाणे तुम्हाला तो झालेला बदल विचारात घ्यावा लागणार आहे. बारकाईने निरीक्षण जर तुम्ही केलं तर तुम्हाला हा पर्याय क्रमांक 1 मिळतोय. इथंही तसंच होतंय. काहीतरी वाढत चाललेलं आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं आतमध्ये एक त्रिज्या नव्हती, नवीन त्रिज्या आली. नवीन एक गोल पण आला. इथं काय झालं? पुन्हा गोल पुढच्या बाजूला सरकला, नवीन त्रिज्या आली. तसंच होईल ना आता. गोल अजून पुढं सरकेल आणि अजून एक नवीन त्रिज्या येणार आहे. मग गोल पुढं सरकून अजून नवीन त्रिज्या. इथं मला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. तो जो काळा डॉट आहे तो
क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरलाय, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर मिळालेलं आहे. मी तुम्हाला ते समजावून सांगितलेले. प्रश्न याप्रमाणे गटागटाने येतात. सगळ्यात अवघड प्रश्न असतात ते संख्यांचे, कारण त्या संख्यांमध्ये काय संबंध आहे हे ज्याने प्रश्न काढलाय त्यालाच माहिती असतं. आपल्याला तो संबंध शोधून काढायचा असतो आणि त्यासाठी वेळ वाया जातो. कृपया या प्रश्नांना फार वेळ वाया घालवू नका असं माझं म्हणणं आहे. सापडलं तर लगेच सापडतं, नाही सापडलं तर कितीही वेळ खेळत बसलं संख्यांबरोबर तरी उत्तर मिळत नाही. पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे, मुळात हा संबंधच लवकर विद्यार्थ्यांना सापडत नाही, तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्यांमध्ये शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार असा प्रश्न आहे. 10, 11, 12 असे 3 प्रश्न या टाईपचे आहेत. माहिती असेल उत्तर तर सांगणं फार सोपं असतं, परंतु शोधून काढणं फार अवघड आहे. तुमच्या मनातली गोष्ट मी या ठिकाणी सांगतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांना मनातल्या मनात हसायला आलं असेल की सरांना आपल्या मनातलं कसं कळतंय, परंतु मला ते माहीत आहे की अशा प्रकारचे जे संख्यांचे प्रश्न असतात ना, असे संख्यांचे प्रश्न आले की बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना नेमकं करू काय ते कळत नाही आणि परिणामी विद्यार्थी त्याला फार वेळ वाया घालवतो. सोपे प्रश्न पुढचे तसेच राहून जातात. आरशातल्या प्रतिमा, पाण्यातल्या प्रतिमा, मनोरे याच्यामध्ये फार काय डोकं लढवावं लागत नाही, ते प्रश्न राहून जाऊ नयेत म्हणून या प्रश्नांना कृपया फार वेळ घालवू नका असा माझा सल्ला राहील. 2-3 प्रश्न अशा प्रकारचे अवघड असतातच. संख्यांचे प्रश्न विशेषतः सगळ्यात जास्त अवघड असतात. मी इथं वेळ वाया घालवणार नाही. मी ट्राय अँड एरर मेथड वापरत बसणार नाही. ती तुम्हाला डायरेक्ट उत्तर देणार आहे. 13 पासून 2196 कसं आलं, तर ते आलेलं आहे 13चा घातांक 3 वजा 1 केलं तर 2197 वजा 1 म्हणून 2196 आले. तसंच तुम्ही 21चा घातांक 3 करावा लागेल, 9261, त्यातून 1 वजा केला तर 9260 मिळेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिलेलं आहे. वेळ वाया न घालवता मी प्रश्न क्रमांक 11चं उत्तरही सांगून टाकतो. 156ला 13 म्हणले, 132ला किती? 156 मिळवण्यासाठी 13च्या अगोदरची संख्या आहे 12, 12 गुणिले 13 करावं लागतं. त्याप्रमाणे 132 मिळवण्यासाठी 12च्या अगोदरची संख्या आहे 11, 11 गुणिले 12 करावं लागतं, म्हणून पर्याय क्रमांक 2, 12 हे उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. पुढे जाऊयात. 3 पासून 39 कसं मिळवायचं हा मोठा गहन प्रश्न आहे. कारण 3च्या पुढे 9 लिहिलंय असं बऱ्याच जणांना वाटतं की 3च्या पुढे त्याचा वर्ग लिहिलाय, मग 9च्या पुढे आपण 81 लिहू म्हणजे 981 उत्तर होईल. मग विद्यार्थी 981 कुठे सापडत नाही म्हणून 819ला खून करून टाकतात. मग हे 819चं काय करायचं बघू उत्तर आपण. खरं तर उत्तर 819च आलेलं आहे, परंतु ते वेगळ्या मार्गाने आलेलं आहे. वेगळा मार्ग असा आहे 3चा घातांक 3, 3चा घातांक 2 आणि 3चा घातांक 1 म्हणजे 27 अधिक 9 अधिक 1 9 अधिक 3 अशा प्रकारचे 39 हे उत्तर मिळालेलं होतं. इथं 9चा घातांक 3, 9चा घातांक 2 आणि 9 याप्रमाणे यांची बेरीज येणार आहे 819, म्हणून उत्तर 819 आलेलं आहे. प्रत्यक्षात मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं ते उत्तर निघत नव्हतं. त्यानंतर विसंगत पद ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आहे. विसंगत पद ओळखण्यामध्ये पुन्हा मागाच्या सारखंच आपल्याला नियम लावावे लागतात. म्हणजे मागाचे 3 आकडे संबंध ओळखा आणि आत्ताचे 4 आकडे विसंगत पद ओळखा. याच्यामध्ये गफलत होऊ शकते, काळजी घ्यायची. मग या चौघांमध्ये वेगळं काय हे शोधण्यासाठी काहीतरी नियम लावावा लागेल. हा नियम तो आहे 819 आत्ता आपल्याला मिळालेलं होतंच. 9चा घातांक 3 अधिक 9चा घातांक 2 अधिक 9चा घातांक 1 819 मिळालं. त्याप्रमाणेच 8 बद्दलचा विचार केला तर 584 मिळतं. 4चा वापर केला तर फक्त 84 मिळतं. 719 मिळण्यासाठी मात्र अशा प्रकारे कुठल्याही संख्या तुम्हाला घातांक 3, घातांक 2 आणि घातांक 1 करून मिळत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 719 हा वेगळा आहे. 14व्या प्रश्नामध्ये मी इथं चिन्ह काढलेलं आहे कारण 3817 इथं पण लिहिलेलं आहे, 3817 इथं पण लिहिलेलं आहे. अशा प्रकारचे प्रश्न शक्यतो दिले जात नाहीत. चुकून हा प्रश्न पडलेला आहे टायपिंग मिस्टेकनुसार. पण तरीही याचं उत्तर काय आलं असं याचा विचार जर केला तर पर्याय क्रमांक 1 पण चालतंय, पर्याय क्रमांक 4 पण चालतंय. कारण इतर सर्व संख्यांच्या पहिल्या व शेवटच्या अंकांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या अंकाने बनणारी संख्या आहे. म्हणजे बघा 6चा वर्ग 64, 2चा वर्ग 4 म्हणजे अशा प्रकारे नाही. मग थोडंसं सांगता सांगता माझीच गडबड झालेली आहे. काय सांगितलं त्यांनी? पहिल्या व शेवटच्या अंकाच्या बेरजेचा वर्ग करायचा आहे. थोडं पुसून घेतो मी पुन्हा एकदा. बोलण्याच्या ओघात बऱ्याचशा काही चुका होऊ शकतात. मला लिहायचं होतं काय तिथं, पिन घेऊयात पुन्हा एकदा. 6 अधिक 2
म्हणजे 8 आणि 8चा वर्ग केलेला आहे 64. हा 64 आपल्या इथं मध्यभागी मिळाला. इथं 4 अधिक 3 बरोबर 7 आणि 7चा वर्ग केल्यावर मिळाले 49. इथं मिळालं मध्यभागी 49. इथं जर तुम्ही तसंच केलं असतं 7 आणि 3, ॲक्च्युली कुठंतरी इथं तुम्हाला त्यांनी 2000, म्हणजे इथं मुद्दा मी शेवटी लिहितो, 4ला आपण खोडूयात, मुद्दा मी इथं लिहितो 2817 लिहिलं असतं तर 2 अधिक 7 बरोबर 9 आणि 9चा वर्ग बरोबर 81 आला असतं, म्हणजे हेही बरोबर आलं असतं, हेही आलं असतं, हेही आलं असतं. इथं मात्र 3 अधिक 7 बरोबर 10 आणि 10चा वर्ग बरोबर 100, म्हणजे ही संख्या 3, 100 आणि 7 अशी पाहिजे होती. म्हणून पर्याय क्रमांक 1 इथं प्रत्यक्षात त्यांच्याकडनं चौथा पर्याय आणि पहिला पर्याय समान दिला गेल्यामुळं त्या वर्षी हा प्रश्न वगळण्यात आलेला होता. म्हणजे त्या वर्षी फक्त 90मधून 3 प्रश्न चुकलेले होते, म्हणून 87 मार्कांपैकीच पासिंगचा 71 मार्क काढलेले होते. सगळे मिळून मॅट आणि सॅट मिळून 3 मार्क कॅन्सल केलेले होते. आपण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला ते लक्षात आले ना, चुकले सोडून द्या, पुढं चला. 90 मिनिटामध्ये 90 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याप्रमाणे हाही एक प्रश्न दिलेला आहे. 31चा वर्ग अधिक 1, 27चा वर्ग अधिक 1, 23चा वर्ग वजा 1 केलंय, म्हणून 528 मिळतंय. म्हणजे आता बघा, तुम्हाला हे लक्षात आलं असतं का की 528 कसे वेगळे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न ज्याला माहिती आहेत, ज्याने सोडवले त्यालाच ते. हे प्रश्न मात्र सोपं आहे. याच्यामध्ये अंकांची बेरीज केलेली आहे डायरेक्टली 5, 8, 2, 3 अशा प्रकारच्या त्या बेरजा केलेल्या आहेत. येणाऱ्या बेरजा या विषम संख्या आलेल्या आहेत का समसंख्या आलेल्या आहेत त्या पाहिल्यानंतर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे असं काहींचं म्हणणं होतं. अजून वेगवेगळ्या मार्गांनी लोकांनी याची उत्तर काढलेली होती, मात्र बऱ्याच जणांचा पर्याय क्रमांक 3च बरोबर आलेला होता. इथं जर तुम्ही पाहिलं स्क्रीनवरती तर पर्याय क्रमांक 4 मध्ये 3584 ही समसंख्या आहे, बाकी सगळ्या विषम संख्या आहेत. आता प्रश्न काढणाऱ्याने समविषम संख्या बघून काढले का अंकांची बेरीज समविषम संख्या आहे बघून काढले हे त्यांनाच माहिती. त्यामुळे उत्तर 3 पण बरोबर आहे, उत्तर 4 पण बरोबर आहे. मग त्या परीक्षांच्या वेळेला ज्या विद्यार्थ्यांनी 3 लिहिले त्यांनाही मार्क मिळतात, 4चा गोल काला केलाय त्यांनाही मार्क मिळतात. या पद्धतीनं ते जावं लागतं. आता या आकृत्यांमध्ये फारसा वेळ घालवायचा नाही, पटकन आपल्याला कळते बघा. पहिल्यामध्ये 2 आकृत्या आहेत, नंतर त्या झालेल्या आहेत 4. तसंच मग 4 ज्या दिलेल्या आहेत त्याच्या होणार 8, म्हणून पर्याय क्रमांक 1 8 आकृत्या 8 वर्तुळ काढलेली आहेत. याप्रमाणे काही पिल्लू प्रश्न असतात, 15 सेकंदामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला तिथं गोल काळा करावा लागतो. त्याचप्रमाणे इथं सुद्धा षटकोन, वर्तुळ, चौकोन, वर्तुळ याप्रमाणे चिन्ह दिलेली आहेत. याचंही उत्तर तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेले की प्रश्न आकृतीतील सर्वात बाहेरची रचना सर्वात आत जाते व सर्वात आतील रचना सर्वात बाहेर जाते, बाकी तशाच राहिलेल्या आहेत, बाकीचा काही बदल नाही. त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर मिळालेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथं पॉज करून ही आकृती बघून हळूहळू विचार करू शकता. मला 90व्या प्रश्नापर्यंत जायचं आहे, त्यामुळे मी याला फार वेळ देणार नाही. इथं जो काही बदल झालेला आहे तो याप्रमाणे होतोय बघा. ही जी चांदणी आहे ती घटिवत दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढे गेली, हेही त्याप्रमाणेच पुढे गेलेलं आहे. इथं जर पाहिलं तर इथंही तसंच झालेलं आहे. आणि इकडं जर पाहिलं तुम्ही, इथली जी वस्तू होती ती गोल फिरून इथं आलेली आहे, म्हणजे घड्याळाच्या काट्याने सगळे फिरले. तसं इथं सुद्धा घड्याळाच्या काट्यातनं सगळे फिरले पाहिजेत. ही आकृती इथं आली पाहिजे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, ठीक आहे, म्हणजे ही आकृतीचा विषय संपला. ते असं नाही काढता येणार. इथले जे काही चित्र होतं आपल्याला उजव्या कोपऱ्यातलं ते इथं डावीकडे येणार आहे. मग हे डावीकडे कुठं आलं, इथं आलेलं दिसतंय, इथं पण आलेलं दिसतंय. पर्याय 1, 3 याचा विचार करावा लागेल. आणि इथली जी आकृती आहे ती इथं वरती जाते. मग इथं जर ती वरती गेली तर हे बरोबर दिसतंय, हेही बरोबर दिसतंय. आता राहिला विषय या फॅनचा. आता फॅन कुठे येणार, इथं खाली येणार आहे. तो इथं आलेला दिसतोय, हा मुळातच तसला फॅन नाहीच आहे, त्यामुळे एक उत्तर चुकलंय, 3 उत्तर बरोबर आहे. असं निरीक्षण केल्यावर आपल्याला दिसेल. बऱ्याच जणांना लक्षात घ्या, पुन्हा एकदा एक महत्त्वाची माहिती मला आठवली म्हणून मी सांगतो. इथं तुम्ही पाहिला आता पर्याय क्रमांक 1 चुकीचा होता. बऱ्याच वेळेला पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा दिलेला असतो. पर्याय क्रमांक 2, 3 वर जास्त लक्ष द्या. पर्याय क्रमांक 1 बरोबर वाटला की पुन्हा खात्री करायची, कारण एक पर्याय त्यांनी मुद्दामून तसा दिलेला असतो. विद्यार्थी पर्याय 1च पाहतो सुरुवातीला, त्याला ते बरोबर वाटतं, तो काय बनणार, हे काय फॅन काढलाय, हे तर फॅनच काढलाय.
इथंही फॅनच आहे, इथं सुद्धा फॅनच आहे, म्हणजे दोन्ही बरोबरच आहे. तसं नाही, तो फॅन वेगळ्या प्रकारचा काढलाय त्यांनी मुद्दाम. एक आकृतीमध्ये, 2 मध्ये तर विषयच नाही, 3 मध्ये मात्र त्यांनी तो फॅन बरोबर काढलेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. चला पुढे जाऊया. असल्या प्रकारचे संख्यांचे प्रश्न आले की विद्यार्थ्यांचे डोके ठणठण करायला लागतात. असू द्या, परंतु इलाज नाही. याच्यावर आधारित 15 ते 20 मार्कांचे प्रश्न येतात, म्हणून यांचा सुद्धा सराव करून घ्या. कदाचित असं घडू शकतं की तुम्ही ज्याचा सराव केलेला आहे तेच प्रश्न परीक्षेत आले तर तुमचा किती मोठा फायदा होणार आहे. इतरांपेक्षा तुम्हाला 5-6 मार्क जास्त मिळणार आहे, म्हणजे तुम्ही नक्कीच मेरिटमध्ये येणार आहात. 91-37 त्यांच्यापासून 27 कसं मिळवलं, हे नियम या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत. पहा, 91 वजा 37 बरोबर 54 आणि 54चे निम्म 27. तसाच नियम दुसऱ्या ठिकाणी लावलाय. तोच नियम तिसऱ्या ठिकाणी लावल्यावर पर्याय क्रमांक 3 19 हे उत्तर मिळालेलं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही नंतर पाहू शकता. तोच नियम या ठिकाणी सुद्धा केलेला आहे. बेरीज केली भागिले 2 केले. असं घडत नाही कधी, परंतु 20 आणि 21 दोन्ही प्रश्नांमध्ये समान कोडिंग वापरलेलं आहे. आता शेवटी पेपर काढणाऱ्याला तेवढे अधिकार आहेत. त्यांनी तो पेपर तयार केला होता. विद्यार्थ्यांना जर 20वा प्रश्न सुटला असता तर 21वा सुद्धा प्रश्न सुटला असता. गटात न बसणारी आकृती ओळखण्यासाठी हे कशा कशा पद्धतीने पुढं सरकत गेलेले आहेत ते बघायचं. जर तुम्ही अगोदर बाणाकडे बघितलं तर बाण इथं होता, तो खाली आला, मग डावीकडे आला आणि मग डावीकडेच राहिला येतो इथं. तो खरं तर इथं वरती जायला पाहिजे होता, पण नाही गेलेला. असू दे, अजून दुसरं काय घडलंय बघू आपण. हा दुसरा बाण वरच्या दिशेने टोक आहे, ते उजवीकडे झाले, ते खाली आले आणि ते डावीकडे आले, म्हणजे याच्यामध्ये काहीच अडचण नाही. राहिला विषय अजून त्या अशा प्रकारच्या चिन्हाचा. हे जे चिन्ह केलेलं आहे ते डावीकडे आलं, वरती गेलं, पुन्हा उजवीकडे आलं, तेही बरोबरच आहे. 1 2 3 4 ठिकाणी ते बरोबर आले. आता याचं काय झालं, हे होतं डावीकडच्या वरच्या कोपऱ्यात, ते इथं म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढे गेलं, इथे पुढे गेले. ते खरं तर इथं यायला पाहिजे होतं, परंतु नाही आलेलं. म्हणजे आकृती पर्याय क्रमांक 4 ही कुणामुळे बदलली, या दोघांमुळे. ह्या दोघांच्या जागा मुद्दाम त्यांनी चुकीच्या दिलेल्या आहेत. दिले, खाली बघा लिहिले. गटिवत दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सर्व चिन्हांचा क्रम सारखा आहे, मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये तो क्रम त्यांनी मुद्दाम चुकवलाय तुम्हाला समजण्यासाठी. इथेही तसंच झालेलं आहे, पाहून घ्या. या आकृत्यांमध्ये, या चित्रांमध्ये जर तुम्ही बघितलं, इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, इथं पण चौकोनच आहे. मुद्दाम इथं गोल काढून दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे. मुद्दाम गोल काढलाय बघा, हे बघितलं पाहिजे. संख्यांच्या प्रश्नामध्ये फार वेळ न घालवता या प्रकारच्या प्रश्नातला एकही मार्क आपला जाऊ नये याची जर तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला उत्तर मिळू शकतं. इथं हे जे चिन्ह आहे त्याची कोपऱ्यातली स्थिती वेगळी, म्हणून पर्याय क्रमांक 1 वेगळा आहे. बघून घ्या नीट. आता सांकेतिक भाषा आलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. एका सांकेतिक भाषेत मनीष हा शब्द HDILENK असा लिहितात. मग काय करायचं, तर हर्षू हा शब्द कसा लिहायचा. त्यासाठी तुम्हाला पुन्हा ते इंग्रजी अल्फाबेटचे अंक लिहावे लागतात. किती आकडे सोडून पुढं हे गेलेले आहेत ते बघावं लागतं. मनीषमधला M 13 नंबरचा, 1 नंबरचा, याप्रमाणे 13च्या जागेवर -5 करून 8व्या नंबरचा S लिहिलेला आहे. 1च्या जागेवर +3 करून 4थ्या नंबरचा D लिहिला आहे. पुन्हा -5, पुन्हा +3, -5 आणि +3. याच नियमानुसार हर्षू लिहून 5 क्रम अगोदर, 3 क्रम नंतर, या क्रमाने जर तुम्ही आकडा काढला तर तो CDMVCX असा आला असता, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो त्यांनी बरोबर दिलेला आहे. विंडो हा शब्द असा लिहिलेला आहे, तर सिरियल हा शब्द कसा लिहाल त्याचंही उत्तर तुम्हाला या ठिकाणी मी काढून दाखवलेले. तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून पाहून घेऊ शकता. कितीचा फरक पडला त्या ठिकाणी आकडे लिहिताना, आणि तो पुन्हा उलट्या क्रमाने लिहायचा होता. पाहून घ्या, बराचसा वेळ त्याच्यामध्ये मी वाया घालवणार नाही. अरविंद हा शब्द 48 लिहितात, तर अशरफ हा शब्द कसा लिहाल. अरविंद 48 कसं आलं, तर त्यांचं आकड्यांची बेरीज केली ती आली 68, म्हणून 6 × 8 48 येत होतं. इकडं अशरफच्या सगळ्या अंकांच्या जागांची बेरीज केली ती आली 53. 53 म्हणजे 5 × 3 म्हणून 15 हे उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा अनेक ट्रिक या सांकेतिक भाषेमध्ये वापरलेले असतात. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कराल, जास्तीत जास्त सोडवाल, तेवढं तुम्हाला ते सोपं जाणार आहे. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती हे मोजण्यासाठी एक त्रिकोण मोजत बसायचं नाही.
त्याला ट्रिक आहे की तुम्ही यांना नंबर द्यायचे, अशा प्रकारे नंबर देऊन घ्यायचे. ABCD प्रत्येक तुकड्याला नंबर द्यायचा, भले तो त्रिकोण असो किंवा चौकोन असो, प्रत्येक तुकडा सेपरेटली नंबर द्यायचा. याप्रमाणेच नंबर दिलेत ABCDEFGHIJ पर्यंत 10 तुकडे आलेले आहेत. आता या 10 तुकड्यांपैकी सिंगल तुकडे आपण घेतले तर A त्रिकोण आहे, B त्रिकोण आहे, C त्रिकोण आहे, D त्रिकोण आहे, G त्रिकोण आहे, H त्रिकोण आहे, I त्रिकोण आहे. 7 सिंगल तुकडे घेऊन 3 आपल्याला त्रिकोण मिळाले. 2 तुकडे जर आपण एकत्र केले, C आणि D एकत्र केले बघा इथं, तरीही त्रिकोण मिळतोय. म्हणून 2 तुकडे एकत्र करून 5 त्रिकोण मिळत आहेत. 3 तुकडे एकत्र करून 4 त्रिकोण मिळत आहेत. 4 त्रिकोण एकत्र करून कुठलाही त्रिकोण मिळत नाही. म्हणून इथं आपल्याला एकूण त्रिकोणांची संख्या 16 काढलेली आहे. हीच ट्रिक तुम्हाला त्रिकोण काढण्यासाठी, चौकोन काढण्यासाठी, समलंब चौकोन काढण्यासाठी वापरावी लागते. पुढचा प्रश्न आहे समलंब चौकोनांची संख्या किती. पुन्हा एकदा आपण त्यांना 1 2 3 किंवा ABCD असे आकडे टाकून दिलेले आहेत. पुन्हा एक एक बघत जायचं घर. सिंगल घर जर आपण बघितलं तर हे जे सिंगल तुकडा आहे तो समलंब चौकोन आहे. याच पद्धतीनं मग 2 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 एकत्र करून आपल्याला समलंब चौकोन मिळवावे लागतात आणि एकूण संख्या 14 आलेली आहे. पुन्हा आला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आणि त्यावरून पुढची पदं मिळवायची आहेत. उत्तर लगेच सांगतो. एक कमी करून, म्हणजे एमच्या अगोदरचा L, यूच्या अगोदरचा T, आयच्या अगोदरचा H मिळवला. म्हणून इथं सुद्धा त्यांनी DEIच्या अगोदरची पदं घेतली आणि CDH असा पर्याय क्रमांक 3 मिळालेला आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये उदाहरण नंबर 31 मध्ये -3 केलेलं आहे. हे थोडंसं आकडे लिहिले की लक्षात येतं की त्या प्रत्येकाच्या आकड्यांमध्ये एकमेकांशी काय संबंध आहे. इथंही तसंच केलेलं आहे. +6 केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. त्याप्रमाणे तुम्ही +6 करून चौथं जे काही तुम्हाला पद मिळवायचं आहे ते मिळवू शकता. म्हणजे तुमचं इंग्रजीमधले जे काही ए ते झेड 1 ते 26 सगळे अक्षर अल्फाबेट आणि त्यांचे नंबर तुम्हाला पाठ असले पाहिजेत. दिलेल्या प्रश्नात एक संख्या पद चुकीचे आहे ते पर्याय शोधा. शोधण्यासाठी पुन्हा आपल्याला काहीतरी नियम लावावा लागेल. नियम असा आहे: 2चा घातांक 3 वजा 3, 3चा घातांक 3 वजा 3, 4चा घातांक 3 वजा 3, अशा पद्धतीनं घातांक 3 करून वजा केलेले आहेत. म्हणजे आपल्याला जी पट्टी माहिती होती कुठली, 8, त्यानंतर 27, नाही का, 64, 125, याचप्रमाणे आपण पुढे गेलो तर प्रत्येकातून 3 वजा केलेत. इथं मात्र त्यांनी 3 वजा केलेले नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 2, 27 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. 3 वजा करायचे मुद्दाम त्यांनी तिथं ठेवलेले होते. पुढच्या प्रश्नामध्ये 10, 14, 28, 32, 64, 68, 132 उत्तरासाठी 10 अधिक 4 केलंय, 14 मिळालं, गुणिले 2 करून 28 मिळालं, परत अधिक 4 केलं, 32 मिळालं, गुणिले 2 64 मिळालं, अधिक 4 केल्यावर 68 आणि गुणिले 2 केल्यावर 132 नसतं मिळालं. इथं जर तुम्ही खरं तर गुणाकार जर केला असता तर 8 दुणे 16, हातच्या आलेले 1, 6 6 अर्थात 6 दुणे 12 आणि तो 1 13 म्हणजे 136 मिळालं असतं. परंतु त्यांनी दिलं 132 म्हणून 132 या ठिकाणी वेगळं आहे. याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी वेगळा मिळतोय. हे कसं तरी करून बघावं लागतं, केल्याशिवाय कळत नाही. आणखी एक प्रश्न प्रकार म्हणजे दिलेल्या 9 जागांपैकी एकच जागा मोकळी ठेवलेली असते आणि तुम्हाला विचारलेलं असतं त्या प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येणार आहे. प्रश्न क्रमांक 35 आणि 36. 35चं उत्तर अशा प्रकारे काढलेलं आहे: 199 सगळ्यात मोठी संख्या, त्यातून 1 वजा केला म्हणजे 1चा वर्ग वजा केला, इथं 2चा वर्ग वजा केला, इथं 3चा वर्ग वजा केला, 4चा वर्ग वजा केला, 5चा वर्ग वजा केला. याच क्रमाने जर तुम्ही वजा करत गेला तर तुम्हाला शेवटी 59 मधून 64 वजा करावे लागतील आणि उत्तर येणार आहे -5. म्हणून -5 तिथं मिळालेलं आहे. म्हणून मधल्या ज्या ठिकाणी संख्या नव्हत्या ती संख्या आपल्याला घ्यायची आहे 144. ही संख्या वरती दिलेली नाही, म्हणजे इथं किती आलं असतं, 144 आलं असतं. पर्याय क्रमांक 2. म्हणजे असे कसेही काहीही नियम वापरलेले असतात. मात्र अशा प्रकारच्या संख्या जेव्हा येतील तेव्हा एकतर या तिघांमध्ये काय संबंध आहे का बघायचं, तो इथं शोधायचा. आडवा संबंध काय आहे का तो बघायचा. म्हणजे एकतर संबंध असा उभा असतो
किंवा संबंध हा असा आडवा असतो, किंवा एका सलग क्रमाने संख्या लिहिल्यावर चढत्या क्रमाने लिहिल्यावर त्याच्यातला संबंध आपल्याला सापडतो, किंवा उतरत्या क्रमाने लिहिल्या तरी संबंध सापडतो. ते करून बघायचं. म्हणजे कुठल्या उदाहरणामध्ये हाच संबंध आहे असं छत्तीठोकपणे आधी कोणीच सांगू शकत नाही. आता बघा इथं त्यांनी काय केलंय, वरच्या आडव्या ओळीत 31 अधिक 39 बरोबर 70 आणि 70च्या दुप्पट 140 आलेलं आहे. तसंच 18 आणि 42 आलं 60, त्याचं दुप्पट आलं 120. म्हणजे मागाशी मी जसं म्हटलं होतं या दोघांचा संबंध लावून मग आपलं 140 मिळतंय, तसंच या दोघांची बेरीज आणि दुप्पट केल्यावर 120 मिळतं. असंच इथं लावावं लागेल. म्हणजे उभं आडवं तिरकं कसाही संबंध असू शकतो, सावध राहायचं. वेन आकृत्यांमध्ये अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या आकृत्या दिलेल्या असतात, म्हणून काय घाबरून जायचं नाही. बारकाईने आकृतीचं निरीक्षण करायचं आणि प्रश्न काय विचारलाय तो मात्र नीट लक्षात ठेवायचा. फार बारकाईने बघावं लागतं आकृतीकडे, मगच ते सापडतं. पहिला प्रश्न आहे, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शविले आहेत. आता सर्व पदार्थ म्हणजे याचा अर्थ काय, की तो जो काही अक्षर आहे ते त्रिकोणामध्ये पण असावं, वर्तुळामध्ये पण असावं, षटकोनामध्ये पण असावं आणि चौकोनामध्ये पण असावं. मग जर आपण सगळीकडनं बघितलं तर बरोबर ए जो आहे हा ए तो सगळ्यांमध्ये आहे, वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे, षटकोणात आहे, चौकोनात पण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2A ही जी मुलं आहेत त्यांना विविध खाद्यप्रकार म्हणजे सर्व खाद्यप्रकार या ठिकाणी दिलेले आवडतात. पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्यपदार्थ आवडणारी मुले. आता पावभाजी म्हणजे कोण, ही चौकोन, चौकोनाला सोडून बाहेर जायचं. पावभाजी आवडत नाही, पावभाजी आवडत नाही. मग कोण आहे असं, पावभाजी, एक मिनिट, हां सॉरी थांबा, पावभाजी म्हणजे षटकोन. मग या षटकोनाला आपल्याला सोडून जावं लागेल बाहेर. षटकोनाच्या बाहेर असणारा परंतु वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोनात असणारा जो आहे तो आहे डी. म्हणून इथं पर्याय क्रमांक 1D हे उत्तर आलेलं आहे. कारण पावभाजी व्यतिरिक्त असं म्हणलं होतं त्यांनी, म्हणजे षटकोनाला सोडून बाहेर जावं लागत होतं. फक्त कचोरी आवडणारी विद्यार्थी. कचोरी कुठं आहे, त्रिकोणामध्ये, पण त्रिकोणामधले डीला सगळंच आवडतंय, एला बटाटेवाडा पण आवडतोय, एनला पुन्हा बटाटेवाडा आवडतोय, टीला तर बरंच आवडतं. फक्त व्ही असा आहे की जो या सगळ्यांपासून अलिप्त आहे, म्हणजे व्हीला फक्त कचोरी आवडते, बाकीचं काय आवडत नाही. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आलेलं. म्हणजे अशा प्रकारे आकृती बारकाईने बघायची आणि आकृती बारकाईने बघितली की आपल्याला त्याचं उत्तर नक्की सापडतं. 100% हे प्रश्न अजिबात चुकायला नको. ज्याचे हेच प्रश्न चुकतात ना असे विद्यार्थी मेरिटमध्ये येऊ शकणार नाहीत. कारण मग त्या विद्यार्थ्यांना हे पण नाही समजत ना गट कुठल्या प्रकारचे दिलेले आहेत. पुन्हा 3 प्रश्न आहेत, अक्षरांचा गट आहे आणि त्या गटाशी जुळणारा पर्याय आपल्याला खालच्या चौघांमधून शोधायचा आहे. तुम्हाला इथं 7 गटांसाठी, आता 7 सगळे म्हणून 7 गट झाले, प्रश्नातले 3 उत्तरातले 4, त्यांच्यासाठी पुन्हा नंबर लिहावे लागतात, त्यांची काहीतरी बेरीज वगैरे करावी लागते, मग तुम्हाला उत्तर मिळतं. काहीतरी क्रिया कराव्या लागणारच आहेत, ते करून दाखवलेत मी सगळे इथं. कशा कशा प्रकारे त्या दिलेल्या गटामध्ये कुठल्या क्रमाने बदल झाला, बेरीज केली, वजाबाकी केली, काय केलं, वर्ग केलाय, काहीतरी केलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी असंच केलं बघा, 6 अधिक 2 बरोबर 8 म्हणून एफ नंतर एस लिहिलाय. याच क्रमाने त्यांनी पर्याय क्रमांक 3 काढलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी तुमच्या पुढे उत्तर मांडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 43, 44, 45 घणांच्या स्थिती दिलेल्या आहेत. हे छोटे घण असतात. या घणांच्या 3 बाजूंवर काय लिहिलेलं आहे ते आकडे पण दिलेले असतील, काही वेळेला चिन्ह असतात, काही वेळेला ABCD असतं, कसे असू शकतं. यावरनं तुम्हाला हे ठरवायचं असतं की विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर. घनामध्ये 1च्या समोर कोणता अंक येईल असा प्रश्न आहे. इकडं मी सगळे पर्याय घेतलेले नाहीत, कदाचित माझ्याकडून ते पर्याय घ्यायचे राहिले होते, पण असू द्या, पर्याय राहू द्या बाजूला. पर्यायांचा विचार न करता आपण थेट उत्तरच काढूया. 1 जर बघितलं आपण तर इथं त्याच्या शेजारी 2 आहे, 3 आहे, म्हणजे 2 उत्तर येऊ शकत नाही, 3 उत्तर येऊ शकत नाही. एच्या समोर म्हणजे 1च्या समोर 2 आणि 3 येणार नाही. 1च्या समोर 4 पण आहे, म्हणजे सॉरी 1च्या शेजारी 4 पण आहे, 1च्या शेजारी 5 पण आहे, म्हणजे 4 पण येऊ शकत नाही, 5 पण येऊ शकत नाही. मग राहिलं कोण शिल्लक, 1 2 3 4 5 हे तर झालं. मग राहिलं कोण शिल्लक, उरलेला अंक 6 हा त्या 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर असेल.
म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 जो आहे ना तो 6 लिहिलेला होता आणि पर्याय क्रमांक 4 जो होता तो 5 होता. त्यातला हो पर्याय क्रमांक 3 जो माझ्याकडून PPT मध्ये घ्यायचा राहिला तो मी तुम्हाला लिहून दाखवला तो आहे. पुढं तोच प्रश्न उलट्या पद्धतीने विचारलेला आहे. 4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही? कोणता अंक येणार नाही शेजारी, याचा अर्थ काय असतो? 4च्या विरुद्ध म्हणजेच समोर अंक कोणता? मग कोणता अंक तिथं येऊ शकतो? आता बघायचं मग त्यासाठी 4 कडे. इकडे बघा 4, बघा 4 त्या शेजारी 1 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही कारण तो शेजारी आहे, समोर येऊ शकत नाही. 4च्या शेजारी 5 पण आहे म्हणजे 5 सुद्धा येऊ शकत नाही. मग कुठला येऊ शकतो बरं? आता शिल्लक काय पर्याय राहिले? 3 आणि 6. तर एक लक्षात घ्या, मग असे आपण बघितलं होतं 6 कोणाच्या समोर होता? 1च्या समोर. तो 4च्या समोर येऊ शकत नाही म्हणजे कुठला येऊ शकतो? 3 हा येऊ शकतो म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. पण 3 येऊ शकतो. आता इथं पुन्हा मला तुम्हाला थोडं सांगावं लागेल. 3 हे उत्तर येऊ शकतं, बरोबर आहे. पण ते 3 आलं की विद्यार्थी काय करतो? 3 नंबरचा गोल काळा करतो. प्रत्यक्षात त्यांनी मुद्दाम आयडिया केली बघा. इथं पर्याय 2चं उत्तर दिलंय 3, पर्याय 3चं उत्तर दिलंय 2. बघून घ्या परत. आणि अशा वेळेला उत्तर 3 आलं की विद्यार्थ्याला फार गडबड गोल करण्याची, तो तिसराच गोल काळा करून ठेवतो आणि ते चुकतं कारण त्याचं उत्तर होतं 2. इथं थोडीशी काळजी घ्या अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 आलेला मी तुम्हाला दाखवलेला आहे. 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही? मग आता 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही म्हणजे 5च्या समोर कोणता अंक येईल म्हणले आपण. बघा आता आपल्याला जोड्या मिळाल्या होत्या. 1च्या समोर 6 नाही का, 4च्या समोर 3. वरच्या प्रश्नांमध्ये आपल्याला मिळालं होतं की आता 4च्या समोर 3, 1च्या समोर 6 हे मिळालेलं होतं. मग कुठली जोडी शिल्लक राहिली आता? आता शिल्लक राहिली 5 आणि 2. म्हणजे याचं उत्तर आता पर्याय क्रमांक 3 आहे, ज्याचं उत्तर खरं तर 2 आहे. म्हणजे 5च्या समोर 2 येणार आहे, 5च्या शेजारी 2 येणार नाही. का येणार नाही? कारण इथं लिहिलेलं आहे त्यांनी 5च्या शेजारी 1 आणि 4 आहे वगैरे. आपण हे सगळ्या गोष्टी आपण पूर्वी पाहिलेल्याच आहेत. याप्रमाणे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. दिनदर्शिकेबद्दलचा प्रश्न आलेला आहे. 2022 मध्ये लालबहादूर शास्त्री जयंती रविवारी आलेली असेल तर 2024 मध्ये संविधान दिन कोणत्या दिवशी येईल? यासाठी आपल्याला संविधान दिन कोणत्या दिवशी असतो हे माहिती पाहिजे. लालबहादूर शास्त्री जयंती कोणत्या दिवशी, त्याची तारीख माहिती पाहिजे ना आपल्याला. ती त्या दोन्ही दिनांक जर माहिती असतील तरच ते उत्तर काढता येणार आहे. म्हणजे किती बारकाईने तुम्हाला ते, म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओज मी तुम्हाला सांगितलेले कोणते दिन विशेष तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. मग ते बालदिन असेल, पर्यावरण दिन असेल, नववर्ष दिन असेल, नाताळ असेल, असे काही विशिष्ट दिन विशेष आहेत. क्रांती दिन असेल, जागतिक आरोग्य दिन असेल, कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेहरू जयंती असेल वगैरे वगैरे. इथं मात्र मी तुम्हाला उत्तर सांगतोय. लालबहादूर शास्त्री जयंती असते 2 ऑक्टोबरला, त्या दिवशी गुरुवार होता नाही. या तारखेपासून पुढे म्हणले त्यांनी. संविधान दिन 26 नोव्हेंबरला होता. एकूण दिवस झाले 29, अधिक पुढचे हे सगळे दिवस वाढवले. लीप वर्ष 2024 आल्यामुळे अजून 2 दिवस वाढवले. 2023चे 1 वर्ष गेल्यामुळे 1 दिवस मध्ये वाढवलेला आहे. सविस्तर सगळी माहिती 1 दिवस कधी वाढवायचं, 2 दिवस कधी वाढवायचे, प्रत्येक महिन्यातले किती दिवस वाढवायचे वगैरे हे सगळं त्या व्हिडिओजमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं होतं. आणि म्हणून इथं उत्तर पर्याय क्रमांक 3 मंगळवार असं आपल्याला मिळतंय. अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी त्या मोकळ्या चौकोनामध्ये कोणती आकृती घ्यावी लागेल? आता तुमच्या एक लक्षात आलेलं आहे. इथं हे तोंड खाली आहे, हे इकडे डावीकडे आहे, हे वरती आहे. म्हणजे तोंड इथं पाहिजे या बाजूला तोंड कुठं आहे? इथे एक आहे, इथे एक आहे. म्हणजे हा पर्याय चुकला. आता याच्यात पुन्हा काळजी घ्यायची थोडीशी. इकडं त्यांनी पूर्णपणे अशा प्रकारची आकृती इथं पण काढली, इथं पण काढली, इथं पण काढलेली आहे. पण इथं मात्र त्यांनी मोकळं ठेवलेलं आहे. म्हणजे हे उत्तर होऊ शकत नाही. इथं ते पूर्ण भरले म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्या ठिकाणी तयार झालं. असं बारकाईने थोडंसं बघायचं आणि मगच उत्तर काढायचं. गडबड करायची नाही. पर्याय क्रमांक 4
आपलं उत्तर कसं मिळालं ते मी तुम्हाला सांगितलं. 48व्या प्रश्नासाठी ABCDEF हे प्रवास करत आहेत. ए हा खिडकीजवळ बसलेला आहे. एच्या उजव्या बाजूला बी आहे. आता हे जे दिलं आहे त्यानुसार आपण निर्णय घेऊयात. कारण तुम्ही जर रेल्वेत कधी प्रवास करत असलात तर मी इथं मुद्दामून 2 खिडक्या काढतो. ही आहे खिडकी, ही सुद्धा आहे दुसरी खिडकी, आणि या खिडकीमध्ये या बाजूला जागा असते आणि या बाजूला जागा असते. म्हणजे बसायला जागा 1 2 3, इकडून बसायला जागा तोंड इकडं करावं लागतं 1 2 3. आता या खिडकीजवळच्या जागा कोणत्या? ही एक जागा खिडकीजवळ, ही एक जागा खिडकीजवळ. काय सांगितलंय त्यांनी? ए हा खिडकीजवळ बसलेला आहे, मी एला खिडकीजवळ इथं बसवलं. त्याच्या उजव्या बाजूला बी बसलाय म्हणजे बी इथं असणार आहे. त्याच्या समोर ई बसलेला आहे म्हणजे आता ई इथं आला बीच्या समोर, आणि ईच्या डाव्या बाजूला एफ आहे म्हणजे तो इथं बसला. एवढं तर नक्की झालं. आता मग सी आणि डी बद्दल फारशी काही माहिती दिलेली नाही. म्हणजे तुम्हाला इथं या जागेवरती सी पण बसू शकतो, डी पण बसू शकतो. तसं असेल सी जर इथं बसला तर डी इथं बसू शकतो, पण जर डी इथं बसला तर सी इथं बसू शकतो. म्हणजे अशा प्रकारे सी आणि डीला डबल ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे. इथं आपली आहे खिडकी. आता उत्तर बघा, खिडकीजवळ ए शिवाय कोण बसलेला आहे? अजून खिडकीजवळ ए शिवाय 2 पण म्हणजे डी पण बसलेला असू शकतो किंवा सी पण बसलेला असू शकतो. पर्याय 2 लिहिला असला तरी बरोबर, पर्याय 3 लिहिला असला तरी बरोबर दिलं जाईल. हे नक्की उत्तर पहा. मी आकृतीत काढून दाखवलेली या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणून पर्याय 2 आणि 3 हे दोन्ही बरोबरच पर्याय आहेत. प्रश्न क्रमांक 49. ए आणि ईने जागा बदलली, डी आणि सीने जागा बदलली. आता ए आणि डीची जागा आपण बदलूयात, बघू. इकडे होते ना ते, मग असेच लिहितो मी पुन्हा ए बी ई आणि एफ. इथं होता डी किंवा सी, इथं होता सी किंवा डी. आता जागा कोणी बदलली? हा एच्या जागेवर कोण येऊन बसला? ई बसला इथं येऊन. ए निघाला, तो कुठं जाऊन बसला? ईच्या जागेवर जाऊन बसला, इथं ए आला. आता एच्या डाव्या बाजूला कोण आहे? आता त्या सी आणि डीने जागा बदलली तरी फारसा काय फरक पडत नाही. प्रश्न विचारलाय एच्या डाव्या बाजूला कोण आहे? तो एच्या डाव्या बाजूला असणार आहे एफ. असं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. फोटोमध्ये पण ते दाखवलंय. एफ हे उत्तर या ठिकाणी येत आहे. जागांच्या अदलाबदलीनंतर खिडकी शेजारी कोण कोण बसले आहे? खिडकी शेजारी आता बघा, जागा आदल्या बदली केल्यानंतर ई कुठं जाऊन बसला? खिडकीजवळ. म्हणजे ई खिडकीजवळ आला, ई खिडकीजवळ आला. हे 2 पर्याय बरोबर येऊ शकतात. पण त्या ईच्या समोर डी असू शकतो किंवा ईच्या समोर सी पण असू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक ए पण बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. असं इथं आपलं डोकं चाललं पाहिजे. जागा बदलल्यानंतरच्या ह्या गोष्टी होत्या. सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला सारथी हा शब्द 4 प्रकारे लिहून दिलेला आहे आणि 51, 52, 53, 54 या 4 प्रश्नांपैकी कोणत्या पद्धतीनं तो सारथीतला शब्द लिहिलेला होता त्या तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. यासाठी तुम्हाला 8 पद्धतीनं हे एकमेकांशी जोडावे लागतात. म्हणजे सारथी हा शब्द मिळण्यासाठी हे कसं मिळालं, सारथीपासून हे कसं मिळालं, हे तुम्हाला अगोदर लिहून काढावं लागतं. ते लिहिल्यानंतर तुम्हाला यापासून हा शब्द कसा मिळाला ते लिहून काढावं लागतं. आणि मग तुम्हाला हे लिहिलेलं असताना त्याचं साम्य इथं कोणाबरोबर सापडतंय ते बघायचं आणि तो पर्याय क्रमांक तुम्हाला काळा करायचा आहे. मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो त्यांनी काय केलंय ते. मी सगळं काही लिहित बसणार नाही, एक्सप्लेन करत बसणार नाही. बघा, सारथीपासून YFV मिळण्यासाठी 6 5 4 3 2 1 याप्रमाणे पुढचे आकडे वाढवून त्या ठिकाणची इंग्रजी अक्षर घेतलेली आहेत. हा एक प्रकार झाला. मग हा प्रकार त्या 51, 52, 53, 54 मध्ये कुठं मिळतोय ते बघायचं आणि त्याचा पर्याय क्रमांक 1 असं उत्तर लिहायचं. हे असं ठरलेलं आहे. 2 मध्ये पण तसंच काहीतरी केलेलं आहे. 2 3 2 3 2 3 वाढवलेले आहेत. 3 मध्ये मात्र थोडी गुंतागुंत करून दिलेली आहे आणि 4 मध्ये काय केले तुम्ही बघू शकता. याप्रमाणे HEIXGM मिळालेलं आहे. मग अशाच प्रकारे तुम्ही जर 51 नंबरचा प्रश्न पाहिला तर त्याच्यामध्ये पण +4 - 1 केलेला आहे. म्हणजे तुम्हाला 51चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 लिहावं लागेल. याप्रमाणे तुम्ही बाकीची उत्तरं 52, 53, 54ची तुम्ही काढायची आहेत. मुद्दामून मिती दिलेली नाहीत. 55 मध्ये आता ही लयबद्ध मांडणी असते. याला एक पर्याय आहे, तो मी तुम्हाला सांगतो. पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिल घेऊन जे दिलं ना पहिला पर्याय लिहून टाकायचा. काय लिहायचा? PMOM.
मग इथं मोजत बसायचं. PMPO दिसतंय का नाही दिसत, म्हणजे नाही. असं असं करत करत पुन्हा हे खोडायचं, हे लिहायचं, पुन्हा हे खोडायचं, हे लिहायचं, असं बघायचं ना आपल्याला कुठंतरी तिथं लयबद्ध मांडणी अशा प्रकारे सापडते. काय? PMMOP, PMMOP आणि PMMO म्हणजे योग्य क्रम सापडला, म्हणून पर्याय क्रमांक 4. हे करून बघावं लागतं. तिथं अक्षरं प्रत्यक्षात टाकावी लागतात. पेन्सिलने अक्षरं टाकून बघायची, योग्य क्रम झाला ते उत्तर लिहून टाकायचं. पण हे 4 वेळा करून बघावं लागेल. मिळत नाही तोपर्यंत करून बघावं लागेल. 56 मध्ये पण तसंच करा. 5-5चे गट केले, DEDFF असं मिळतंय, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इथं तुम्हाला 0 आणि 1 आकडे टाकायचे आहेत. इथं सुद्धा तुम्हाला तेच गट म्हणजे 10011 परत 10011 असं मिळण्यासाठी तुम्ही हे टाकल्यावर तुम्हाला ते दिसणार आहे. तिथं प्रत्यक्षात हे लिहून बघावं लागतं, असं माझं म्हणणं आहे. घणांबद्दलचा आणखी एक प्रश्न. मगाशी तुम्हाला ते घण दिलेले होते, बाजू दिल्या होत्या, त्याच्यावर आकडे लिहिलेले होते आणि विचारलं होतं. आता मात्र तुम्हाला हा घन तयार केल्यावर निरीक्षण करून सांगायचंय, एच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही, सीच्या समोर कोणते अक्षर येईल. साधी एक ट्रिक लक्षात ठेवा यामध्ये. ही जी उभी पट्टी असते की नाही, 4ची उभी पट्टी, या उभ्या पट्टीमध्ये एकाड एक म्हणजे ईच्या विरुद्ध बाजूला बी येणार आहे. राहिले कोण? 2 जण. एफच्या समोरच्या बाजूला सी येणार आहे आणि मग शेवटची राहिलेली जोडी कोण? एच्या विरुद्ध बाजूला डी येणार आहे. ही डी एकदा पट्टी तुम्ही तिथं पेन्सिल लिहून घेतली की तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर तयार झाली, किंबहुना तिन्ही प्रश्नांची उत्तर तयार झाली. त्यामध्ये प्रश्न असा विचारला, एच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही, उत्तर लगेच मिळालं डी. सीच्या समोर कोणते अक्षर येईल, त्याचं उत्तर मिळालं एफ, कारण ते आपलं इथं आपण लिहूनच घेतले आता डायरेक्टली. अपोजिट बाजूला कोण कोण येणार आहेत. आणि शेवटचा त्यातला प्रश्न होता, खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल. कशी तयार होईल बघा, कारण आपले परत एकदा मी इथं जोड्या लिहून घेतो. ई त्याच्या विरुद्ध बी येणार आहे, एफ त्याच्या विरुद्ध सी येणार आहे आणि ए त्याच्या विरुद्ध डी येणार आहे. पण आता इथं काहीतरी पण आलेला आहे. पण आहे ना, बघा ना, पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर बी आणि ई शेजारी आलेले दाखवलेत. आहेत का शेजारी? आकृती दाखवले त्यांनी तयार करून, पण आपल्या मुख्य माहितीनुसार ते कसे असतात? एकमेकांच्या विरुद्ध असतात, म्हणजे पहिली आकृती मिळणार नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये ए, सी आणि एफ याच्यात जर तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला एच्या विरुद्ध डी, सीच्या विरुद्ध एफ, पण सीच्या विरुद्ध एफ दिसतोय ना, तो म्हणजे सीच्या विरुद्ध एफ आहे. खरं म्हणजे ही सुद्धा आकृती मिळणार नाही. पुन्हा ए बी एफ जर विचार आपण केला तर ए बी आणि एफ एकमेकांच्या शेजारीच आहेत. इथं पण ते शेजारी दाखवलेत, म्हणजे तिसरी आकृती मिळू शकते. चौथ्या आकृतीचं काय झालं तर चौथ्या आकृतीमध्ये एफ आणि सी शेजारी दाखवलेले आहेत, जे की शक्य नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. राज, संगीता, अलका, वैभव, प्रसाद हे 5 जण त्यांच्या वेगवेगळ्या विषयांबद्दल, वेगवेगळ्या श्रेणींबद्दल दिलेली माहिती जी आहे याच्याबद्दल एक तक्ता आखायचा आणि तक्ता आखून तक्त्यामध्ये माहिती लिहून घ्यायची काळजीपूर्वक. तक्ता मी आखून घेतलेला आहे. त्यामध्ये राज कोणकोणत्या विषयात त्याला प्रथम श्रेणी मिळाली हे दिसतंय. तुम्ही कसं आखणार तक्ता मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगणं गरजेचं आहे. इकडे तुम्हाला वरती विषय लिहायचे होते, इकडे नावं लिहायची, राज, संगीता, अलका वगैरे वगैरे. इकडे विषय लिहून घ्या, मराठी, गणित, आणि इकडे तुम्ही सगळे विषय येतील. राज सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणी, तिथं प्रथम लिहून टाका, सगळ्यांना प्रथम लिहा. राज, अलका, प्रसाद, राजला प्रथम लिहा गणितात. आणि असं तुम्ही जेव्हा लिहून घ्याल तेव्हा तुम्हाला एक चार्ट असा मिळणार आहे, कोण प्रथम श्रेणीमध्ये कोणत्या विषयात पास झालं, कोण फक्त साध्या पद्धतीने पास झालं तेही लिहून घ्या. जिथं पास झालं नाही तिथं डॅश करून टाका. आणि मग प्रश्न काय आहे, विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही. विज्ञान विषय बघा, प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही ते बघा, कारण संगीता ही पास झालेली आहे पण तिला प्रथम श्रेणी मिळालेली नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे?
बघा बरं, इंग्रजी इथं एक प्रथम श्रेणी दिसते, इथं एक प्रथम श्रेणी दिसते, म्हणजे राजला मिळाली आणि प्रसादला मिळालेली आहे. मग राज आणि प्रसाद उत्तर कुठे आहे? म्हणजे एकदा का तुम्ही तो चार्ट तयार करून घेतला वरचा महत्त्वाचा माहितीवरून तयार झालेला, की तुम्हाला उत्तरं मिळतात. तुम्ही जर प्रत्येक वेळा वरची माहिती वाचत बसलात ना तर उत्तरं मिळणारच नाहीत. म्हणून एकदा चार्ट बनवून घ्यायचा, 2-3 मार्कांसाठी तो चार्ट उपयोगाला येणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही प्रश्न क्रमांक 61, 62, 63 त्याची उत्तर तयार करून घेतली. 64, 65, 66 साठी पुन्हा संख्यांचा गट दिलेला आहे आणि त्या गटाशी जुळणारी संख्या शोधायची आहे. नियम काहीतरी दिलेला असतो, त्याप्रमाणे 4ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणून इथं 4ने भाग जाणारी 48 ही संख्या आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मिळालेलं आहे. इथं 73, 13 आणि 71 या मूळ संख्या आहेत. अदलाबदल केली तरीसुद्धा मिळणाऱ्या संख्या या मूळ संख्याच आहेत. त्याप्रमाणे 97 आणि 79 ही अदलाबदल करून मिळणारी मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. तुम्ही म्हणाल 43 पण मूळच आहे, पण तसं नाही. 43चं जर उलटं केलं तर 34 मिळतंय आणि 34 हे मूळ नाही. इथं सुद्धा 98 मिळतंय, हे मूळ नाही. 83चं 38 होतं, हे पण मूळ नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 97 हे मात्र उत्तर बरोबर आहे. बरेच विद्यार्थी विचार करतात 73, 13, 71 मूळ आहे, मग यातली मूळ लिहून टाकू, लगेच 43ला खून करतात, पण ते चुकलेलं उत्तर असतं. पर्याय क्रमांक 1ला शक्यतो तुम्ही विचार करा, उत्तर लिहिताना दोनदा विचार करा. 120, 210, 24 ह्यातनं 3ने भाग जातो, म्हणून 60ला पण 3ने भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 3. चौरस आकृती दिलेली आहे, घड्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर उलगडल्यानंतर, कापल्यानंतर उलगडल्यानंतर आपल्याला कोणती आकृती मिळेल म्हणून सांगितलंय. थोडंसं इथंच करून बघायचं. इथं जर गोल आहे तर इथं पण गोल मिळणार आहे. इथं जर असं कापलं तर ते असं पण कापलं जाईल, नाही का? मग ते तिथं वरती कापलंय म्हणजे खाली पण कापलं जाईल. ही रेषा इथं पण येणारच आहे. इकडं काय होईल? हे अशा प्रकारे इथं तयार होईल. जसं इथं तयार झाले तसं इथं पण तयार होईल. मग आणि अशा प्रकारची मग आकृती कुठं दिसते बरं आपल्याला? मग इथं कोपऱ्यात जर कापले तर इथं कोपऱ्यात पण कापलं जाईल. आणि मुद्दाम मी आयडिया केलेली आहे, अगोदरच मी पर्याय क्रमांक 3 त्याच्यावरच प्रश्न आकृती काढलेली होती. उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. सोडवायचं कसं हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 90 मिनिटांमध्ये मला हे 90 प्रश्न पूर्ण करायचे होते, म्हणून मी पूर्ण करत चाललेलो आहे. 68व्या प्रश्नासाठी आपल्याला पुन्हा इथं अशाच प्रकारच्या चौकटी मिळणार आहेत आणि इथं अशा प्रकारचे चौकोन मिळणार आहेत, परंतु ॲक्च्युली हे उत्तर जे आहे ते इथं गोल आहे, तर मग गोल पण मिळणार आहेत. बाजूला तुम्हाला अशा प्रकारे कट दिलेला आहे, म्हणजे इथं तुम्हाला तो कट मिळणार आहे, इथंही कट मिळणार आहे, इथंही कट मिळणार आहे. इथं मात्र त्यांनी चौकट दिलेली आहे, म्हणजे हे पर्याय 3 चुकीचा आहे. राहिला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. नक्की नीट पहा. सांकेतिक भाषा दिलेली आहे. रे म्हणजे 4, 2, 3, सम म्हणजे 6, 7, 8, 9 आणि यातनं तुम्हाला शोधायचं असतं. आता बघा, तुम्ही जर इथं तुम्ही बघितलं आर दिसतंय, तुम्हाला इथं हे आर दिसतंय, तुम्हाला इथं 2 दिसतंय, इथंही 2 दिसतंय, यावरून तुम्ही लिहू शकता आर बरोबर 2. असं तुम्हाला शोधत शोधत जावं लागेल आणि मग तुम्हाला उत्तर मिळणार आहे. अजून एकदा बघा, इथं तुम्हाला ई दिसतंय, इथं ई दिसतंय, पण इथं यस आणि यस आहे, त्यामुळे लगेच ठरवता येत नाही. एक एक आकडा जिथं आहे तिथं बघा, इथं ये दिसतंय बघा, इथंही ये दिसतंय. या दोघांमध्ये काय कॉमन आहे तर 3. इथंही ये दिसतंय, तिथंही 3 आहे, म्हणजे ए बरोबर किती मिळणार आहे? 3 मिळणार आहे. याच पद्धतीने आता मी सगळं तुम्हाला एक एक गोष्ट मिळवून दाखवणार नाही, थेटपणे दाखवतो की आर बरोबर 2, पी बरोबर 1, इकडे उजवीकडे लिहून ठेवलंय मी, ते हे सगळं मिळवता येतं. आणि मग राहिलेले सिंगल सिंगल त्यांच्यावरून पुढचे आकडे पण मिळतात. हे सगळे मिळाले तुलना करून करून करून, आणि मग YES, वाय म्हणजे वर आपण बघितलं, आता आपल्याकडे लिहून ठेवले, आपल्याला ते माहिती आहे. वाय म्हणजे 4, ई म्हणजे 8 आणि एस म्हणजे 6, म्हणजे 486. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी काढता येतं. म्हणजे एकदा का तुम्ही ही पट्टी तयार करून घेतली, ही पट्टी महत्त्वाची आहे, ही एकदा तयार करून घेतली की तुम्ही मग याच्याबद्दलचे 2-3 प्रश्न पुढं सोडवू शकता. परम म्हणजे किती तर ते आहे 1, 3, 2, 3, 7, याच्यावरूनच लिहिलेलं आहे. प्रेयर म्हणजे किती तेही लिहिलेलं आहे. याप्रमाणे हे पर्याय क्रमांक 2 उत्तर मिळालेलं आहे. पुन्हा प्रश्नाकडे येऊयात आपण. 72 नंबरचा हा प्रश्न आहे. त्यामध्ये चौरस आकृती कागदाला घडी घातली,
कागद उलगडला तर जसा ते तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे मध्यभागी अशी उभी रेषा येणारच आहे, इथंही आडवी रेषा येणारच आहे आणि हाच पॅटर्न आपल्याला खाली मिळत जाणार आहे दोनदा. म्हणजे याप्रमाणे आपलं उत्तर तयार झालं पर्याय क्रमांक 3. तुम्ही म्हणाल मग पर्याय क्रमांक 2 का नाही? तर 2 मध्ये इकडचं हे जे अंतर आहे ते जास्त आहे, हे अंतर आहे ते कमी आहे म्हणून हे नाही. इथं बी तसं झालं, हे मोठं अंतर आहे, हे लहान अंतर आहे म्हणून हे नाही. इकडं मात्र त्यांनी 4 तुकडे केलेत म्हणून नाही. 1 2 3 4 तुकडे होऊ शकत नाहीत कारण 2च होत आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. या आकृतीमध्ये मात्र खरं तर उत्तर हे असं येत होतं. इथं मध्यभागी तर एक रेषा येणारच आहे, इथंही एक रेषा येणारच आहे. इकडं जर असं असेल तर हे इकडे येतं, ते इकडं आणि पुन्हा इकडं. हे उत्तर बरोबर होतं परंतु त्यांनी उत्तरामध्ये कुठंच तो भाग दिलेला नाही. जर तुम्ही आणखी विचार केला तर 4 नंबर याच्या फार जवळचं वाटतंय कारण ही रेषा त्यांनी अशी इकडं कोपऱ्यात आणलेली आहे. असू द्या, म्हणून त्यांनी पर्याय क्रमांक 4 सांगितला होता. परंतु बाकीच्यांनी परत तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रश्नाचे उत्तर म्हणजे प्रश्न क्रमांक 73चं उत्तर सोडून दिलं. तो प्रश्नच वगळण्यात आलेला आहे. आरशातली प्रतिमा हे सहज मिळणारे मार्क असतात, गडबड करून चुकवायचं नाही. याच्याबद्दलचे 3 व्हिडिओज माझे यूट्यूबवरती आहेत, ते तिन्ही पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्या ट्रिक्स समजावून सांगितलेले आहेत. इथं मी वेळ तेवढा घेणार नाही. इथं थेटपणे तुम्हाला सांगतो की पर्याय क्रमांक 2 ही पर्याय क्रमांक 1ची आरशातली प्रतिमा आहे. इथे तसंच आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये चुकीचं दिसते त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर बरोबर दिसते. ज्याप्रमाणे इथं प्रश्न आकृतीमध्ये आरसा, उजवीकडे उत्तर आकृती दिलेली आहे. रामदास निघाला, इथं त्याचे स्टार्ट पॉइंट म्हणू आपण, सुरुवात इथून त्याने केली. तो निघाला, तो पूर्वेकडे गेला. ही पूर्व दिशा आपण नकाशातली घेतो कारण आपण नेहमी नकाशातली दिशा इकडं पूर्व, इकडं उत्तर, इकडं पश्चिम आणि या बाजूला दक्षिण अशा घेतलेल्या असतात. हे आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे तो गेला. त्यानंतर इकडं आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि राहिलेली ही ईशान्य, या दिशाही आपल्या उपदिशा माहीत आहेत. मग त्याप्रमाणे तो तिथं गेला. किती? 5 किलोमीटर. नंतर उजवीकडे वळला म्हणजे तो दक्षिणेकडे गेला 3 किलोमीटर आणि पुन्हा तो उजवीकडे वळला आणि किती आलेला आहे? 2 किलोमीटर. मग ही दिशा कोणती असा प्रश्न निर्माण झाला. ही दिशा माहिती आहे की आपल्याला, कुठली दिशा आहे ती? आग्नेय दिशा आहे असं आपल्याला दिसतंय. तो मूळच्या ठिकाणापासून आग्नेय दिशेला गेलेला आहे. आकृती काढून, चित्र काढून मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तेच उत्तर इथं तिथं दिसत होतं. असू द्या. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 77, 78, 79, -11, -9, -7, -5, -3 याप्रमाणे विषम संख्या वजा वजा करत आलेल्या आहेत म्हणून -1 हे उत्तर शेवटी मिळालेलं आहे. 2, 3, 10, 29 याच्यामध्ये 1चा घातांक 3 अधिक 2, 2चा घातांक 3 अधिक 2 या पद्धतीने जर तुम्ही पुढे करत गेलात तर तुम्हाला या संख्या मिळणार आहेत. म्हणजे घन संख्यांच्या 2 ने वाढीव संख्या मिळालेल्या आहेत. इथंही काहीतरी तशाच प्रकारे विचार केलेला असावा. 10चा वर्ग वजा 5, 11चा वर्ग वजा 5, 12चा वर्ग वजा 5 या पद्धतीने तुम्हाला या संख्या मिळतात. म्हणून 14चा वर्ग 100 आणि त्यातून तुम्हाला वजा 5 करून 191 ही संख्या मिळालेली आहे. म्हणजे इथं तुम्हाला 196 वजा 5 असं उत्तर त्या ठिकाणी 191 हे मिळालेलं आहे. म्हणजे काहीतरी क्रिया तुम्हाला तिथं करावी लागते. कोणती क्रिया करायची हे नक्की माहिती नसतं. आपल्याकडे 4-5 क्रिया आपण ठरवून ठेवलेल्या आहेत. वर्ग करा, घन करा, त्याच संख्येतले अंक मिळवा वगैरे वगैरे. आता 80 क्रमांकाचा प्रश्न. आग्नेय दिशेला उत्तर दिशा म्हटली. आता उत्तर कुठं असते? इथं असते. आग्नेय दिशेला आपण उत्तर म्हणलंय म्हणजे उत्तरला या दिशेने इथं फिरवून आणलं. म्हणजे किती अंशातनं फिरवलं? तर 135 अंशातनं फिरवलं उजव्या बाजूला. मग पश्चिमेला काय म्हटलं? ईशान्येला काय म्हणलंय त्यांनी? पश्चिम म्हणलंय. इथं पश्चिम होती ही सुद्धा पश्चिम. इथनं फिरून कुठं आली? इथं आली. मग इथं ईशान्य होती ती झाली पश्चिम, जिथं आग्नेय होती ती झाली उत्तर. मग जर तुम्हाला विचारलं पश्चिमेला काय म्हणाल तर पश्चिमेला म्हणण्यासाठी तुम्हाला 145 मधून आग्नेयला तिथं फिरवून आणावं लागेल. म्हणजे पश्चिमेला काय म्हणावं लागेल? पुन्हा
आग्नेयच म्हणावं लागेल असं उत्तर या ठिकाणी मी काढून दाखवलेलं आहे. प्रश्न 81, 82, 83 साठी सांगितलेला आहे. 4x4x4 मापाचा घनाकृती लाकडी ठोकळा घेतला. समोरासमोरच्या पृष्ठभागावरती समान रंग दिले, निळा, लाल आणि पिवळा. त्यानंतर त्यांना कापलं, घणांमध्ये विभाजन केलं. सगळे मिळून घन तयार होणार आहेत 64. कारण काय? 4^3 म्हणून 64. 64 छोटे तुकडे तयार झाले आणि आता त्यांनी पुढे प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तर आपल्याला द्यायची. याच्याबद्दलचे सुद्धा 2 ते 3 प्रश्न 100% परीक्षेला असतात. तुम्ही जर यूट्यूबवरती सर्च केलं क्यूब अँड क्युबॉइड तर तुम्हाला, किंवा या चॅनलमध्ये पहा, 2023च्या प्रश्नांच्या वेळेला मी हे प्रश्न ऑलरेडी घेतलेले होते आणि हेच घेतलेले प्रश्न परीक्षेत आलेले होते. याप्रमाणे लाल रंग दिला, निळा रंग दिला, पिवळा रंग दिला. जिथं आपण लाल म्हणलंय का नाही वरच्या पृष्ठभागावर, बरोबर खालच्या पृष्ठभागावर लालच रंग आहे, अलीकडच्या पृष्ठभागावर पिवळा रंग आहे. म्हणजे इथं या पृष्ठभागावर सुद्धा त्या बाजूला पिवळाच रंग असणार आहे आणि इकडच्या बाजूच्या पृष्ठभागावरती निळा रंग असणार आहे, खालच्या पृष्ठभागावरती लाल रंग असणार आहे. याप्रमाणे आपण रंग दिलेले आहेत. रंग देऊन झाले. आता प्रश्नांकडे बघूया. एकही पृष्ठ रंगीत नाही असे घन किती आहेत? आता अशा प्रकारच्या उत्तरासाठी एक ट्रिक आहे. एकही पृष्ठ रंगीत नाही यासाठी तुम्हाला सूत्र वापरावं लागतं n-2^3. n म्हणजे काय? एकूण संख्या 4, त्यातून 2 वजा केले म्हणजे 2^3 म्हणजे 8 ठोकळे असे असतात की जे सगळ्या बाजूने आतमध्ये लपून बसतात, त्यांच्या कुठल्याही बाजूंना रंग लागत नाही. उत्तर आलेलं आहे 8. हे सूत्र लक्षात ठेवा. रंग न लागणारे ठोकळे n-2^3. मी पण ते सूत्र तुम्हाला सांगितलं होतं, उत्तर काढलं होतं, काढून दाखवलेलं आहे. पुढचा प्रश्न. पिवळा व निळा असे दोन्ही रंग असणारे घन ठोकळे किती आहेत? पिवळा आणि निळा 2 रंग असले पाहिजेत. तुम्ही बघा ना, इथं निळा पिवळा आहे, इथं निळा पिवळा आहे 2 बाजूंना. तसंच पलीकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर निळा पिवळा असणार आहे, निळा पिवळाच असणार आहे. इकडेही निळा दिसतोय, पलीकडे पिवळा आहे, निळा दिसतोय, पलीकडे पिवळा आहे. आणि याच्याबरोबर पलीकडच्या बाजूला जी काही किनार आहे, कडा आहे, तिथंही तुम्हाला अशा प्रकारचेच 2 ठोकळे अजून सापडणार आहेत. म्हणजे सगळे मिळून तुम्हाला अशा प्रकारे 16 ठोकळे मिळतील की ज्यांच्यावरती तुम्हाला 2 रंग मिळणार आहेत, निळा आणि पिवळा. 83 क्रमांकाचा प्रश्न. 3 पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे किती? तर एक लक्षात घ्या, याचंही उत्तर ठरलेलं आहे. असा प्रश्न येतो विनाकारण विद्यार्थी टाइमपास करत बसतो. जास्तीत जास्त, आता इथं पुन्हा आणखी एक आहे, जास्तीत जास्त 3. फक्त 3 म्हणलं असतं तर 8 ठोकळे येतात. कारण कोपऱ्यावरचे जे ठोकळे आहेत का ना, हे असले लाल निळा पिवळा, लाल निळा पिवळा, लाल निळा पिवळा, लाल निळा पिवळा, इथंही कोपऱ्यावर लाल निळा पिवळा, इथंही कोपऱ्यावरती लाल निळा पिवळाच येणार आहे. आणि त्याप्रमाणे सगळे मिळून आपल्याला जे ठोकळे मिळत आहेत ते 3 पृष्ठरंगीत असणारे 8 ठोकळे, 2 पृष्ठरंगीत असणारे आणि 1 पृष्ठरंगीत असणारे. यातून रंग न लागलेले ठोकळे आपण वजा केले. आपण पहिल्या प्रश्न उत्तरात काढले होते बघा, 64 + 8 म्हणून आपलं उत्तर मिळालेलं आहे 56. या ठिकाणी पेन पुन्हा एकदा मी घेतो. 56 ठोकळे असे आहेत की ज्यांना रंग लागलेला नाही. ते 8 ठोकळे होते, आपण वजाबाकी केलं, उत्तर मिळालं 56. म्हणजे 56 ठोकळ्यांना रंग लागणार आहे. पुन्हा संख्या, पुन्हा विद्यार्थ्यांच्या डोक्याला त्रास, पुन्हा 48,000 रुपये मिळवायचे आहेत. त्याप्रमाणे 5, 7 आणि 8 यांच्यापासून 28 कसं मिळालं हेच लवकर समजत नाही. 4, 5 आणि 6 पासून 12 कसं मिळालं हे लवकर समजत नाही. मी सांगतो फार टेन्शन घेऊ नका. त्यांचा केलाय गुणाकार, त्याला भागिले 10 केले, 0 काढून टाकलाय आणि त्या ठिकाणी ते गोष्टी मिळालेल्या आहेत. म्हणून शेवटच्या प्रश्नामध्ये 270 मिळाला गुणाकार, तिथं 0 काढून टाकला, उत्तर मिळते 27. हे माहीत झाल्यावर फार सोपं आहे, पण करण्यापूर्वी फार अवघड आहे. 85 नंबर अशाच प्रकारे उत्तर काढलेलं आहे, बघू शकता तुम्ही. 86 नंबरच्या प्रश्नासाठी तुम्हाला प्रश्न आकृती, त्याचं पाण्यातली प्रतिमा, जलप्रतिबिंब, मी 4-5 दिवसापूर्वी जलप्रतिबिंबाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्हाला इथंच खाली माझ्या चॅनलमध्ये सापडेल, तोही पहा. मी फार वेळ वाया न घालवण्यासाठी 86वा प्रश्न जो आहे तो उत्तर आकृतीच्या वरच काढलेला आहे. इथं मात्र थोडंसं नीट बघणं गरजेचं आहे.
थोडासा बेंड आहे, इथं मात्र तो बेंड दिलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटतं हे उत्तर बरोबर आहे, खरं तर इथं ते उत्तर बरोबर नव्हतं, हे उत्तर बरोबर होतं. पुढच्या आकृतीमध्ये पण मुद्दाम मी पर्यायी एक बरोबर आहे म्हणून त्याच्यासमोरच त्याच्याबरोबर वरती प्रश्न आकृती काढलेली आहे. 88व्या प्रश्नामध्ये मनोरा दिलेला आहे. त्या मनोऱ्यामध्ये तुम्हाला दिलं आहे NMLI. मग शोधायचं कुठे बरं ते NMLI? इथं इथं इथे मी तिथं त्या रेषा ओढतो. NMLI म्हणजे हे असं आपण गोल राऊंड मारून गेलो. MNOG म्हणजे त्यांनी असा राऊंड मारायला सांगितला इकडून इकडं, म्हणजे एक पॅटर्न मिळाला आपल्याला. मग तसं जर करायचं झालं तर PONG कुठं गेला बरं तो P हा इथं आहे. PONG म्हणजे तुम्ही या दिशेनं जाणार आहात इकडं, आपोआपच तुम्हाला आता जावं लागेल ते OPQE ला. मग OPQE कुठं आहे? हा पर्याय क्रमांक 4 आहे. असं तुम्ही मनोऱ्याचे सगळे प्रश्न प्रत्यक्ष मनोऱ्यामध्ये बाण काढून रेषा काढून सोडवायचे आहेत. प्रश्न 88 हा मी तुम्हाला समजावून सांगितला. 89चं उत्तर तुम्ही काढू शकता. शोधा मग AEF कुठं आहे वगैरे वगैरे. आता मी तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तुम्ही हे शोधू शकता, काही अडचण नाही. प्रश्न क्रमांक 90व्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि अशा प्रकारे 90वा प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. 2022-23 मध्ये 21 डिसेंबर 2022 रोजी झालेली ही परीक्षा. मॅथचा हा अख्खा पेपर मी तुम्हाला 1 तास 1.25 तासामध्ये समजावून सांगितलेला आहे. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला 1.5 तास वेळ तिथं आहे विचार करायला. आताही मला उत्तर माहिती होती, मी ती खूप वेळा पाहिलेली आहेत म्हणून मला ती लगेच सांगता आली. प्रत्यक्षात तुम्हाला सोडवायला वेळ लागणार आहे हे मला मान्य आहे. अभ्यास करायला तुम्हाला आणखी संधी आहे. मागच्या वर्षीचा पेपरही तुम्हाला याच चॅनलमध्ये मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स, वेगवेगळ्या प्रकारचे NMMSचे बुद्धिमत्तेचे प्रश्न, सामान्य विज्ञानचे प्रश्न, गणिताचे प्रश्न सुद्धा तुम्हाला याच चॅनलमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजूला आत्ता एक प्लेलिस्ट दाखवलेली असेल किंवा सबस्क्राईबचं बटन दाखवलं असेल किंवा एखादा व्हिडिओ दाखवलेला असेल दोन्ही बाजूंना, तेही पहा. म्हणजे तुम्हाला नक्की NMMSची तयारी पूर्ण होऊन जाईल. तुम्हाला मिळालेले मार्क नंतर मला कमेंट करून सांगा आणि इथून पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.